निर्माण कार्य जारी है। इस बीच मानसून की शुरुआत होने से इस मार्ग पर आवागमन करने वाले वाहन चालकों को भारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। वंदे भारत से सतीश भालेराव की रिपोर्ट। रात के समय कई स्थानों पर सड़क निर्माण कार्य अधूरा होने तथा पर्याप्त चेतावनी संकेतक बैरिकेड्स और प्रकाश व्यवस्था के अभाव में आज एक बड़ा हादसा होते होते टल गया। इस मार्ग से गुजरने वाले सभी वाहन चालकों से अपील की जाती है कि वे निर्धारित गति सीमा का पालन करें, अत्यंत सावधानी पूर्वक वाहन चलाएं तथा आगे की सड़क की स्थिति का आकलन करने के बाद ही आगे बढ़े। साथ ही स्थानीय नागरिकों ने संबंधित लोक निर्माण विभाग एवं निर्माण एजेंसी से मांग की है कि वे तत्काल आवश्यक सुरक्षा उपाय सुनिश्चित करें। दुर्घटना संभावित स्थानों पर चेतावनी संकेतक, रिफ्लेक्टर, बैरिकेड तथा पर्याप्त प्रकाश व्यवस्था उपलब्ध कराकर आम नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित की जाए। वंदे भारत से सतीश भालेराव की रिपोर्ट। इथं ऍटलीस्ट काम चालू आहे तर काहीतरी पाहिजे होतं, इंडिकेशन काहीच नाहीये आणि एवढं मोठं पाणी आहे। हॉस्पिटलचं काम होतं या मुसळे कन्स्ट्रक्शन हो, तर जोही कन्स्ट्रक्शन वाला आहे त्यानं ह्या गोष्टी पहिले करायला पाहिजे होत्या, नाही तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। कारण एवढं मोठं पाणी चालू आहे, अरे लक्ष एवढा मोठा पाणी नाही आली याला समजायला पाहिजे। तो सुपरवायझर सुद्धा फोन करत नाही, कोणत्याही गोष्टीचा रिस्पॉन्स सुद्धा देत नाही। त्यांना सांगणार आहे ते म्हणते येतो म्हणते येत नाही आणि त्याने इकडे बरोबर लक्ष देऊन काम व्यवस्थित केलं पाहिजे। कारण की याच्यामुळे लोकांना खूप समस्या आहे, कारण की आज 3 गाड्या फसल्या आहे, उद्या भविष्यामध्ये अजून फसू शकते। तरी याने बॅरिकेड किंवा एखादी आपलं हे रेडिओ लावून हे काम करण्यात यावं। मी मंगेश गमे, सामाजिक रुग्णसेवक खडबीकोटमध्ये आणि खडबीकोटच्या आजूबाजूला सुद्धा आम्ही रुग्णसेवक काम करत असतो। आज पुन्हा पहिलाच पाऊस सुरू झाला। 2 ते 3 घंटे सतत कडमेश्वरला आमच्या एरियामध्ये पाऊस झाला आणि हे जे सावने रोड ब्राह्मणीचं सावने रोडवर जे काम सुरू आहे, याबी कंत्राटदार जे काम असेल त्यांनी इथे रात्रीच्या वेळेस अंधार असल्या कारणाने एक गाडी आत्ताच या रोड बघा काय असे गड्डे करून ठेवलेले म्हणजे नाली केली आहे, तर त्यांनी इथे फलक लावावे। रोडाचे काम सुरू आम्हाला समजते की रोडाचे काम सुरू असताना कुठेतरी कमी जास्त होणार आहे, पण त्यांनी हे जे रोडाचे काम चालू आहे तर ज्या रोडच्या काठानं नाली केलेली आहे तिथे त्यांनी रेडियम म्हणून लोकांना दिसलं पाहिजे, बॅरिकेड म्हणा किंवा एखादा सेक्युरिटी गार्ड तरी ठेवून द्यायचा आणि इथे काठेने बाजूला त्यांनी रेडियमचे पट्टे लावून जेणेकरून समोरच्या व्यक्तीला किंवा नवीन व्यक्तीला दिसलं पाहिजे की रोडाचं काम चालू आहे आणि इथे गड्डा आहे। आज त्या व्यक्तीला माहीत नसतं, त्या मला वाटतं ह्या रोडनी पहिल्यांदा आला असेल, त्याला वाटलं की रोड मोठा आहे, तो साईडला ज्याला गेला सीधा खाली उतरला। त्याच्या गाडीने त्यात लहानशी मुलगी, त्याची आई, त्याची आजी, त्याची पत्नी आज गाडीमधली सगळ्यांचे दुखापत होता वाचले। पण माझं एकच म्हणणं आहे कंत्राटदाराला, आम्हाला विरोध नाही, रोडाची काम चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी हरेक गोष्टीचे भान ठेवून आणि उपाययोजना आणि रात्रीच्या वेळी फलक, चौकीदार इथे ठेवावं ही माझी विनंती आहे।